मला असं वाटतं हे होणार, कारण भारतीय जनता पार्टी यांनी जे शिंदे आहेत आणि पवार आहेत यांना ताटाखालचं मांजर असंच ठेवलेलं आहे. यांच्या म्हणण्याला कोणताही से, ज्याला आपण म्हणतात से, कोणताही नाही यांच्या विचाराला, बोलण्याला, वागण्याला. जे भारतीय जनता पार्टी म्हणेल तेच त्यांना करावं लागतं. असं कधी झालं नव्हतं की उमेदवार जागा सुटल्यानंतर उमेदवार दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या पक्षाचा उमेदवार ठरवा. असं कधी शिवसेना प्रमुख आणि उद्धवजी हे नेतृत्व करताना कधी भारतीय जनता पार्टीची हिंमत नाही झाली की तुमचा उमेदवार हा असावा. कारण जागा वाटप पक्षाचं होत असतं आणि मग पक्षाने नंतर त्यांचा उमेदवार ठरवला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते. परंतु हे नवीनच होतं आहे, मग ही भारतीय जनता पार्टीची ही नीती आहे. दादा कॅमेरा फ्रेम. दादा, जो महायुतीचा संभ्रम जो आहे तो कायम आहे, कारण जागा वाटपासंदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेतला जात नाहीये. ही नेमकं ठाकरेंची ताकद जास्त होतीये म्हणून त्यांना विचार करायला वेळ मिळत नाहीये का, तसं दावेदार देता येत नाहीये? काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. असं नाही, त्यांच्याकडे त्या कुवतीचे उमेदवारच नाही आहे. आणि कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं, शिवसेनेनं, उद्धवजींनी ज्या पद्धतीनं उमेदवार दिलेले आहे आणि पटापट निर्णय घेतलेले आहे, शिवसेनेची ती पद्धती आहे. जे व्हायचं ते एक घाव दोन तुकडे, ही शिवसेनेच्या विचाराची पद्धत आहे. आणि मग याच्यातून निश्चित यश मिळत असतं. आज ज्या पद्धतीनं समोरच्याला, आता संभाजीनगर उमेदवारच भेटत नाही. पहिली गोष्ट कोणी लढायचं ठरत नाही, लढायचं ठरल्यानंतर उमेदवार भेटत नाही. हा का तो, तो का तो, तो का तो, असं 15 दिवसानं चालू आहे. आता तिकडं हिंगोलीला तसंच झालं, यवतमाळला तसंच झालं. काय संबंध नसलेले लोक उमेदवार होत आहेत भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली, आणि ओपन भारतीय जनता पार्टीचे लोक विरोध करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे जवळपास भुमरे निश्चित झालेले आहेत आणि आता ते प्रचार कार्यालयाच्या जागेसाठी शोधाशोध सुरू. कसं बघता? मी तुम्हाला सांगू, संदीपानजी भुमरे हे निवडणूक लढवणार नाहीत, हे मी तुम्हाला पूर्ण गॅरंटीनं सांगतो. मात्र दादा, ते तर खूप उत्सुक होते, त्यांनी जोरदार तयारी केली होती, ते म्हणायचे मीच होणार खासदार. काही उत्सुक नाही, त्यांना त्यांच्या पालकमंत्री पदामध्ये फार प्रेम आहे, त्यांना काही. पण संदीपान भुमरे हे संभाजीनगरचे उमेदवार होणार नाहीत, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. दादा, तुम्ही जे ट्विट करता त्या ट्विटमध्ये खूप मोठे अर्थ असतात. आताचं एक जे ट्विट आहे त्यातही खूप मोठे अर्थ आहेत. काय सांगाल, यामागचं कारण काय? नाही, बरोबर आहे ना. शिवसेनेत आम्ही काम करतो. शिवसेनेत एक स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, वागण्याचं स्वातंत्र्य आहे, नेतृत्वाशी संवादाचं एक स्वातंत्र्य आहे. नेतृत्वाशी संवाद करता येतो, नेतृत्व ऐकतं. निर्णय काय होईल हा वेगळा प्रश्न आहे, पण गळचेपी नाही होऊ शकत शिवसेनेत. शिवसेनेला लोक म्हणत असेल की वेगळ्या पद्धतीनं काम करणे, पण शिवसेनेसारखं लोकशाही शिवसेने, पण ठीक आहे, लोकशाहीच्या एक मर्यादित संकल्पना शिवसेनेच्या आहे. परंतु ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या गटाचे उमेदवार बदलतात, याच्यावरून लक्षात येतं की या गटावर कोणाचं नियंत्रण आहे. हे जे सांगतात ना, आम्ही शिवसेना प्रमुखाची शिवसेना वाढवायला चाललो, आमचं तुमचं काही स्वतंत्र अस्तित्व नाही, हे याच्यातून स्पष्ट होतं. दादा, बच्चू कडू जेव्हा बोलताना म्हणतात की तुम्हाला घेरलं जाऊ शकतं, म्हणजे एकनाथ शिंदेना भविष्यात घेरलं जाऊ शकतं भाजपकडून, हे काय वाटतं मला, भविष्य शकतं? घेरलं जाऊ शकतं नाही, घेरलेलंच आहे. म्हणजे आता किती लोक गेले यांचे, किती लोकांना उमेदवारी मिळाली? तुमाने कटले रामटेकचे, बरोबर आहे, हेमंत पाटील कटले, भावना गवळी कटले, धैर्यशील मानेला विरोध करतातच आहे. ठाणे आणि कल्याण सहजासहजी त्यांना मिळत नाही आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्यांना मिळत नाही आहे. रायगड त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला, काय झालं? कोणतं यश मिळालं त्यांना? बिलकुल यश मिळालेलं नाही. बरं दादा, भविष्य काय असेल आता तुम्ही जे चित्र पाहता? शिंदेचा पक्ष 2-4 महिन्याचा, विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं मला वाटत नाही. ओके, थँक्यू दादा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.